हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम. तर आज आम्ही खूप दिवसानंतर बाहेर चाललेलो आहोत. गेल्यानंतर तुम्हाला समजेलच की आम्ही कुठे गेलेलो आहोत. तर चला आता रेडी होऊन आता आम्ही निघालो. आता तिथे थांबून थोडंसं ऑटो किंवा बस येईल, मग आम्ही निघाल. मग मी बसमधला काही चांगला व्ह्यू असेल तर ते पण मी तुम्हाला दाखवेलच. बस स्टॉपच्या इथं जवळ झालेलं होतं, आता इकडे गेलेलं बस स्टॉप आहे. तर चला आता जाऊया आपण. श्री स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम. शिवण्या कल्याण या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. नवीन विषय म्हणजे आज खूप दिवसानंतर ट्रॅव्हलिंग व्लॉग घेतलेला आहे, तर ह्या व्लॉगला सुरू करते. तर मैत्रिणींनो, आम्ही आज म्हणजे ख्रिसमसच्या सुट्ट्या पिऊला होत्या आणि बऱ्याच दिवसापासून कुठंच बाहेर गेलेले नव्हतो. त्यामुळं या सुट्ट्यासुद्धा तिथे संपतच आलेल्या. मग म्हटलं की चला एक दिवस तरी तिला कुठं घेऊन जावं. मग घरी काही म्हणजे लवकर निघाल्यामुळं नाश्ता वगैरे झालेला नव्हता. आहोनी वडापाव घेतलेला, मग तो बसमध्ये आम्ही खाल्ला. पिहूला काही वडापाव आवडत नव्हता, त्याच्यामुळे ती एक दोन घास खाऊन तसाच तिने ठेवला, तिनं काही खाल्ला नाही. मग नंतर म्हटलं की चला तिथे गेल्यानंतर तिच्या मनावर तिला काहीतरी खाऊ घालावं. तर आता आम्ही तर निघालोत. मग आता पुढच्या स्टॉपला पोहोचलोत. असं झालं की आम्हाला म्हणजे डिरेक्टली आम्हाला जिथं जायचं आहे ती काही बस भेटलेली नव्हती. म्हणजे तिथून मिळतच नसावी, आता मला पण पूर्ण काही माहिती नाही. पण आम्हाला 2-3 जागी चेंज करत जावं लागलं. पण चेंज करत म्हणजे सारखं या स्टॉपला उतरायचं, मग तिथून दुसऱ्या स्टॉपला जायचं, असं काहीसं चालू होतं. आता तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात आलेलंच असेल की आम्हाला कुठं जायचं आहे. तर आम्ही आमच्या ठिकाणी बरोबर पोहोचलो. मग पहिल्यांदा म्हटलं की तिथं गेल्यानंतर थोडासा वेळ झाला तर मग परत पिहूला भूक लागायला नको, म्हणून मग पिहूला डोसा खाऊ घातला आणि मग नंतर मग आम्ही निघालो. मग आम्ही ज्या ठिकाणी गेलोत ना तिथं त्या दिवशी गुरुवारचं औचित्य साधून खूप रश होती. आम्हाला वाटलं ख्रिसमसची सुट्टी आहे तर एवढी काही गर्दी राहणार नाही, त्यामुळे आम्ही घरातून निघालोत. परंतु इथं खूप गर्दी होती आणि योगायोगाने गुरुवारच होता. गुरुवार म्हटलं की मग आता दत्त महाराजांचे सेवेकरी हे सगळे जवळपास मंदिराच्या ठिकाणी, धामाच्या ठिकाणी म्हणजे जवळपास जातातच. तर असंच आम्ही नरसोबाच्या वाडीला गेलेलो होतो, म्हणजे नरसिंहवाडीला. पण तिथं खूप गर्दी होती, बराच वेळ आम्हाला रांगेत लागणारा होता. तर पहिल्यांदा थोडासा व्ह्यू घेतला, कारण महाराजांचं दर्शन तर काही मी तुम्हाला देऊ शकणार नव्हते. आणि जेव्हा खरंच जवळून आपण दर्शन घेतो त्यावेळेस निश्चितच आपल्याला मोबाईल कॅमेरा ह्या गोष्टी काही आठवत नाहीत. जरी मनात सुरुवातीला वाटलं की आपल्या फॅमिलीला सुद्धा दर्शन म्हणजे व्हावं म्हणून आपण शूट घ्यावा, तरीसुद्धा तिथं गेल्यानंतर जेव्हा आपण स्वतः दर्शनासाठी उभे टाकतो तर थोडासा मोह स्वतःपुरताच म्हणजे स्वतःपुरताच मोह मर्यादित राहतो आणि आपण छान लोभस महाराजांच्या पादुका आपल्या डोळ्यामध्ये साठवून घ्याव्यात की काय, असं होतं. त्यामुळे तिथं काही आम्ही व्ह्यूज घेतलेला नाही किंवा घेतासुद्धा येत नव्हता. तर सुरुवातीला जेव्हा रांगेत होतो तेव्हा रांगेत थोडासा सभोवतालचा परिसर घेतला, बाजूची नदी घेतली. कारण नदी म्हटलं की पिहूचा आवडता विषय समुद्र, नदी या ठिकाणी तिला फिरायला जायला खूप आवडतं. पाण्यात पाय टाकून बसायचं आणि छान फिशचे वेगवेगळ्या रंगाच्या फिश पाहायचं, हे तिचा आवडता छंद म्हणायला काहीच हरकत नाही. तर पहा, गर्दी खूप आहे, तरीसुद्धा रांगेत बराच वेळ लागला आम्हाला. पण रांगेत असताना थोडंसं गप्पा मारत चालत होतो आणि ती गर्दी पण पाहत होतो. कारण गर्दी म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची आणि रांगेतून जायचं म्हटलं की वेगवेगळ्या स्वभावाची लोक आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही सुद्धा ती पाहिली आणि छानपैकी महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. तर तुम्हीसुद्धा पहा किती छान वाटत होतं. कारण महाराजांची मूर्ती पाहिली की मग खरंच मन एकदम शांत होऊन जातं असं म्हणतात. तर निश्चितच अशा धामाच्या ठिकाणी गेल्यानंतर तर आवर्जून आपण म्हणजे एकांतात गेल्यासारखं, किंवा कितीही गर्दी असली
तरीसुद्धा महाराजांच्या धामाच्या ठिकाणी गेलं की मनाला एक शांतता मिळते. दर्शन वगैरे झालं, मग मागे जे तीर्थ भेटतं ते तीर्थ आम्ही घेतलं. त्यावेळेस पिहुनी तिचा श्लोक म्हटला, अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री दत्त महाराज पादोत्कम तीर्थम जठरे धारम्याहम शिरसे धारम्याहम. आता नरसिंह सरस्वती महाराजांचं हे ठिकाण जरी असलं तरी आपण त्यांना दत्त महाराज म्हणूनच बसतो. तर मग ह्या पद्धतीनं तिनं हा श्लोक म्हणून तीर्थग्रहण केलं. आम्ही सुद्धा तीर्थ पिलं आणि त्यानंतर मग आम्ही थोड्या वेळ नदीच्या काठी जाऊन बसलोत. आणि मग म्हणजे नदीच्या काठी नरसोबाच्या वाडीला जाण्याचा उद्देश म्हणजे मला जरी महाराजांच्या भेटीला जावं वाटलं तरीसुद्धा पिहूला नदी असल्या कारणानं तिथं जायला खूप आवडतं. तर पहा, आता या पद्धतीने खूप छान दर्शन झालं. आणि तिथं मागच्या साईडनी गायवासराची रांगोळी काढलेली होती. मोह आवरत नव्हता म्हणून थोडासा व्ह्यू घेतला, परंतु वरती सगळे काच असल्यामुळं त्या काचेमध्ये म्हणजे आम्हीच दिसत होतो, त्याच्यामुळं ते काही मध्ये काय आहे हे काही स्पष्ट दिसत नव्हतं. जेव्हा आपण लक्ष देऊन पाहाल तेव्हाच ते आपल्या लक्षात येईल मध्ये कुठल्या मूर्ती आहेत वगैरे. छान सभोवतालून मग आम्ही फिरून व्ह्यूज थोडासा घेतला आणि गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन घेतलं. म्हणजे मी ज्यावेळी शूट घेत होते त्यावेळेस तिथं अभिषेक चालू होता, परंतु तिथं म्हणजे खूप गर्दी होत होती म्हणून रागवत होते, सगळ्यांना बाजूला जायला सांगत होते. तरीसुद्धा थोड्या वेळानंतर मग तिथली थोडीशी गर्दी ओसरली की मग मी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि थोडंसं तुमच्यासाठी सुद्धा तुम्हाला दर्शन घेता यावं म्हणून थोडासा व्ह्यूज घेतला. तर तुम्हीसुद्धा बाप्पांचं दर्शन घ्या. महाराजांच्या पादुका जरी मी नाही दाखवू शकले तरीसुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तुम्हाला नक्कीच मिळेल. तर पहा, बाप्पा किती छान, म्हणजे त्यांची पूजा आत्ताच नुकतीच झालेली होती. आणि मग त्यानंतर मग दर्शन घेऊन आम्ही आलो शेवटी नदीच्या काठावरती. मस्त जहाजात बसायचं होतं, परंतु प्रसाद घेण्यासाठी गेलेले, त्याच्यामुळे आम्ही दोघीच तिथं बसून होतो. आणि नंतर मग तिचा मूड गेला, त्याच्यामुळे आम्ही जहाजात वगैरे काही बसलो नाही. पण पाण्यामध्ये म्हणजे मेलेल्या फिश पाहायला भेटल्या, त्यामुळं थोडंसं ती हट झाली, कारण विचारत होती की अचानक या फिश का म्हणजे मेलेल्या आहेत, का वर तरंगत आहेत. पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं कारण तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की नदीचं वाढणारं प्रदूषण, जे नदीमध्ये आपण निर्माल्य टाकून देतो, काहीही म्हणजे आपल्याला नको असलेल्या गोष्टी सगळ्या नदीमध्ये विसर्जित केल्या जातात. तर त्या विसर्जनामुळं शेवटी पाण्याचं प्रदूषण होतं आणि हे म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी, जे जीवजंतू आहेत, ते असे मृत्युमुखी पडतात. तर त्याचं कुठंतरी कारण आपणच आहोत असं थोडंसं मनाला फील होत होतं. आणि मग तरीसुद्धा नदीला पाहिल्यानंतर एक शांतता मनामध्ये निर्माण होते. त्या पद्धतीनं म्हणजे थोड्या वेळ त्याचं जरी वाईट वाटलं, त्या फिश तरंगतानाच्या मेलेल्या पाहून थोडंसं पिहूला पण हट झाल्यासारखं झालं आणि मला पण थोडंसं वाईट वाटत होतं. पण शेवटी करणार काय, कारण एकाने सुधारण्याचा वसा घेतला तर सगळीकडे स्वच्छता होणार नाही. त्यासाठी प्रत्येकांना हा वसा उचलावा लागेल, तरच सगळ्या नद्या किंवा आपल्या सभोवतालचा परिसर हा स्वच्छ राहील. तर आपल्यासोबतच ह्या सगळ्या प्राण्यांची सुद्धा आपण काळजी घ्यायला हवी. पण आता शेवटी हे बोलण्यापुरतंच झालं म्हणता येईल. तर मग या पद्धतीने मग आम्ही थोड्या वेळ बसून तिथून निघून गेलो आणि मग शेवटी सरतेपोटी म्हणजे आपला परतीचा प्रवास सुरू. तर मग जाता जाता थोडंसं प्रसादाच्या तिथं खूप गर्दी होती, थोडीफार खरेदी केली, पिऊला कॅमेरा वगैरे घ्यायचा होता ते घेतला आणि मग आम्ही घरी निघालो. स्टॉपवरती आलो तर काय एवढी बसमध्ये गर्दी की म्हणजे चेंगराचेंगरी होत होती. अक्षरशः बसमधल्या लोकांना उतरूसुद्धा लोक देत नव्हते. खालून आधीच चढायला सुरुवात केली, त्यात एक लेडीज अडकली आणि ती जोरजोरात ओरडत होती. तर असं भयानक परिस्थिती म्हणजे बसमध्ये जाणाऱ्यांची आम्ही पहिल्यांदाच पाहिलेली होती, कारण एवढी गर्दी आणि एवढी लोटालोटी करत होत्या, एवढ्या गर्दा भांडण चालू होतं. पण आमच्या बसमध्ये काही जास्त गर्दी नव्हती, कारण आधी एक बस गेली पण आम्ही ती गर्दी असल्यामुळे आम्ही काही गेलो नाही, कारण तेवढ्या गर्दीत काही आम्हाला जाणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही थोड्या वेळ वाट पाहिली आणि मग दुसरी एक बस आली. आधीची गर्दी थोडीशी त्या बसमध्ये गेल्यामुळे या बसमध्ये काही जास्त गर्दी नव्हती. आम्हाला जागा वगैरे छान बसायला भेटली आणि मग आम्ही निघालो. हा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब आवर्जून करा.